हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। मोबाईलवरील पबजी गेम खेळताना पराभूत झाल्यानंतर मित्रांनी केलेल्या मस्करीचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे एस्टेट भागात घडली आहे। या भ्याड हल्ल्यात पीडित मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वागळे एस्टेट परिसरातील वाल्मिकी पाडा गार्डनमध्ये तक्रारदार मुलगा त्याचे समवयस्क मित्र शुक्रवारी एकत्र बसून मोबाईलवर पबजी गेम खेळत होते। या खेळात एका मित्राचा पराभव झाला। खेळ संपल्यानंतर नेहमीप्रमाणे इतर मित्रांनी पराभूत झालेल्या मित्राची चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली। हा अपमान सहन न झाल्याने तो मित्र प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात चाकू आणण्यासाठी धावला। मात्र वेळीच त्याच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत त्याला समजावून घरी नेल्याने त्या दिवशी पुढील अनर्थ टळला आणि वातावरण शांत झाले। शुक्रवारचा वाद मिटला असे वाटत असतानाच 12 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा रागाचा दुर्दैवी शेवट झाला। रामनगर येथील रबर कंपनीजवळ तक्रारदार मुलगा त्याच्या काही मित्रांसोबत उभा होता। याच दरम्यान शुक्रवारी चेष्टा केलेला तो मित्र त्याच्या इतर 2 साथीदारांसह एकाच दुचाकीवरून तेथे आले। काही समजण्याच्या आतच दुचाकीवरून आलेल्या त्या तिघांपैकी दोघांनी तक्रारदार मुलावर अचानक धारदार चाकूने हल्ला चढवला। त्यांनी पीडित मुलाच्या छातीवर, पोटावर आणि हातावर सपासप जबरदस्त वार केले। हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला सोडून तिन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीवरून पसार झाले। गंभीर जखमी अवस्थेतच पीडित मुलाने कसेबसे आपले घर गाठले। मुलाची अवस्था पाहून कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धावपळ करत त्याला लोकमान्य रुग्णालयात दाखल केले। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिसांनी तातडीने दखल घेत तिन्ही हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलीस आता या फरार अल्पवयीन आरोपींचा आणि त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांचा कसून शोध घेत आहेत। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।